पहिला षटक, दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड शॉट मारलाय. पिंकेज मुकेश राऊत बॉलच्या मागे, फक्त बाउंड्रीवरून बॉल उचलायला. दोन चेंडू 6 धावा. सुरुवात बॅटिंग टीम साठी खूपच चांगली झालेली आहे. क्विक सिंगल घेतलाय पिंकेशनी, पिकअप अँड थ्रो दाखवलाय. क्विक आर्म फ्रॉम उमरोली. सेन्सिबल बॅटिंग होती अमृतकडनं, पण मात्र राजू यांनी रिस्की शॉट मारले. लेग बायचा निर्णय अंपायर कडनं. परत एकदा पुल शॉट मारलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. डगआउट मधनं सेट होऊन आलेले आहेत बॅट्समॅन अमृत. फुलटॉस चेंडू कव्हर्स कडनं टोलावलाय. रॅपिड फोर मारलाय डीजे. तेज यांनी खूपच रन टोकले होते ते अश्वेत देवलकर यांना. बघूया कमबॅक कसा करतोय. 69 नंबरची जर्सी अश्वेत दैवलकर, उंचपुरा असा बॉलर. हितेश पवारला कव्हर्सला शिफ्ट केलेला आहे. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. पॉवर प्ले ओव्हर नंबर 2 अश्वेत दैवलकर. पहिला चेंडू मात्र जेवल्यानंतर वाईड बॉल. कट शॉट मारलेला आहे आणि फिल्डिंग खूप छान केलेली आहे, पण मात्र 2 रन बॅट्समन चौटी धावा घेईल. रन्स ऑन द बोर्ड मारलेले आहेत ते बॅटिंग टीम यांनी. तर TS11 कडनं सुरुवात खूपच चांगली झालेली आहे. बघूया अश्वेत कमबॅक करतोय का. परत एकदा कव्हरच्या वरतून मारलेला आहे आणि वेद यांनी खूपच एफर्ट 100% टाकला होता, पण तेवीस रन झालेले आहेत. 23 रन 2 बॉल. नटराज शॉट मारायचा प्रयत्न, पण
अंपायरचा निर्णय तो वाईड. 24 रन झालेले आहेत. ही मॅच मस्ट विन आहे ती TS11ला. मागची मॅच बॉलिंग टीम जिंकली होती ती मात्र 1 रननी. बॅट टप बॉल दिलेला आहे. बाउंड्रीवर फिल्डर येतोय आणि खूपच चांगला डायव्हिंग कॅच घेतलेला आहे. थँक्यू DJ. तर हवेच्या विरुद्ध दिशेने मारला होता आपण. झेल झाला आहे तो पहिला गडी. अश्वेत यांनी थोडासा कमबॅक केलेला आहे आपल्या सेकंड मॅच मध्ये. कट शॉट मारायचा प्रयत्न. अंपायरचा निर्णय वाईड बॉल असेल. तर गिरीश आमचे फास्ट बॉलर पहिल्या वर्षीचे विजेता टीम मधले फास्ट बॉलर बॅटिंग वरती आहेत. अश्वथ यांनी चांगला टप्पा पकडला आहे आपल्या ओव्हरमध्ये. पाहूया गिरीश कडनं काय रिस्पॉन्स येतोय. फुलटॉस चेंडू आणि हा स्वीप मारलाय. दोन्ही टीमला ही मॅच मस्ट विन मॅच आहे म्हणून कॅल्क्युलेशन करून खेळावे. थोडीशी अशी गचाळ क्षेत्ररक्षण पिंकेज राऊत कडनं. जर हा पिकअप अँड थ्रो केला असता तर नक्की रनआउट असता आपण. मात्र पिंकेजच्या आता चेंडू. 2 ओव्हर नंतर बोर्डवर स्कोर आहे तो 30 रन. 15चा रन रेट सुरू आहे. बॅट्समन टीम खुश असेल या रन रेटनी. बघूया अमृत काय करता आपल्या टीमसाठी. स्ट्राईक बॉलर मनोज दुसरी ओव्हर घेऊन येतोय आणि शेवटची ओव्हर या इनिंगची मनोजची. राईट आर्म राऊंड द विकेट अशी गोलंदाजी करताना मनोज 3 नंबर जर्सी. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता काढण्यात आलेले आहेत आणि सर्कलच्या बाहेर 5 जण आपण बघू शकतो. तर नर्सरी एंड कडे हवा आपली जाताना आपल्याला दिसतंय. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करतायत ते अमृत. खूपच छान अशी फिल्डिंग पिंकेज यांचा. दर्शनीय शॉट मारलाय तो पॉइंटच्या वरतून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. DJ.
तीन ओव्हर 2 चेंडू नंतर धावा येते 35. तेच बोललो मी. तिसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू समाप्त झालाय आणि स्कोर आहे ते 36 रन. खूपच मोठा टोटल येताना दिसतोय आपल्याला या मॅच मध्ये. बॅटअप चेंडू ग्राउंड शॉट मारलेला आहे. हितेश पवार फिल्डर डीप पॉइंटला. परत एकदा बॉल पिंकेजकडे. पिंकेज बॉलच्या मागे पण चांगली अशी ऍक्टिंग केली. शेवटचा चेंडू घेऊन येतोय मनोज. परत एकदा फुलटॉस चेंडू होता, कव्हरच्या वरतून मारलाय आणि हा बाउंड्री लाईन वर चांगलं स्टॉप केलाय तो हितेश पवार यांनी. 41 रन झालेले आहेत 3 ओव्हर नंतर. 41 धावा आणि 2 ओव्हर शिल्लक राहिलेत. शेवटचे 2 ओव्हर असतील ते नवीन बॉलर्स आपल्याला बघायला मिळतील. तर अश्वेत यांनी 1 ओव्हर टाकली आहे आणि मनोज यांनी 2 ओव्हर टाकले आहेत. 2 बॉलर वापरून झाले आहेत आणि आपल्याला 2 नवीन बॉलर आता बघायला मिळतील शेवटच्या 2 ओव्हरसाठी. 324 नंबर जर्सी विनोद खांबे असा उंच पुरा बॉलर. गिरीश बघूया काय करतात. शेवटचे 2 ओव्हर 12 चेंडू उरलेत. लॉंग ऑन कडे 1 रन. अमृतने अजूनपर्यंत आपला गेम दाखवला नाही आहे. आपली विकेट टिकून खेळतायत पण मात्र शेवटचे 11 बॉल बाकी आहेत. शेवटचे 11 बॉल 42 रन्स. बघूया 11 बॉलात किती रन्स येत आहेत. यॉर्कर टाईपचा बॉल होता पण मात्र गॅरीकडे सिंगल रन. जर हे दोन्ही बॅट्समन शेवटपर्यंत खेळून जात आहेत तर नक्की आपल्याला 60-65 रनचा टार्गेट बघायला मिळू शकतो, जे की चेस करण्यासाठी भर उन्हामध्ये जास्त टार्गेट आहे. परत एकदा मिडल केलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. डीजे डीजे थँक्यू डीजे. यॉर्कर चेंडू खूप चांगला कमबॅक केलेला आहे काकांनी. तर 50 रन ऑन द बोर्ड. बॅटिंग टीमचे 50 रन झालेले आहेत. अजून मला वाटते 20 रनचं कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यात असेल आणि 70 रन नक्कीच या इनिंग मध्ये बनू शकतात. 70 रन. बॅट अप चेंडू मात्र फिल्डरच्या वरतून 6 धावा. बॅटिंग टीमला खूपच चांगला सपोर्ट मिळतोय पवेलियन एन मध्ये. परत एकदा बॅटचा कडा घेऊन बॉल जातोय तो बाउंड्री लाईन वरती आणि सिंगलनी आणि ओव्हरथ्रोनी दुसरा रन सुद्धा येतोय. पिंकेज यांनी स्टंप वरती लवकर यायला पाहिजे होतं. 2 धावा आलेले आहेत.
शेवटचा षटक. 58 रन्स ऑन द बोर्ड. 4 ओव्हर नंतर 58, खूपच मोठा असा लक्ष. शेवटचे षटक घेऊन पिंकेज मुकेश राऊत. उमरोळी एक्सप्रेस बघूया. नावाजलेला बॉलर. मागच्याच वर्षी यांचे वडील रिटायर झाले होते, पण त्यानंतर जे परफॉर्मन्स आहे ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे. नेहमी त्याचं एक कारण असायचं की पप्पा बघतात म्हणून मला परफॉर्मन्स नाही होत, पण आता पप्पा नाही आहेत. तर पण बघूया. पप्पा मॅच बघायला नाही आहेत इथे, पण यूट्यूब लाईव्ह वर नक्की बघत असतील. तर रिटायरमेंट नंतर कमबॅक करताना पिंकेज. फिल्डिंग इकडून तिकडे हलवत आहेत, मात्र शेवटचे षटक घाई करायची आहे. टॉससाठी नेक्स्ट मॅचसाठी एपिक एलिमेंट. पहिला चेंडू हा यॉर्कर म्हणून आपण नेहमी पिंकेजवरती भरोसा दाखवू शकतो. जवळ जवळ 1 वर्षानंतर या ग्राउंडवरती चेंडू टाकतोय तो पिंकेज राऊत आणि सटीक असा यॉर्कर. अप्रतिम. उमरोळी एक्सप्रेस. परत एकदा थोडासा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने होता म्हणून बॅट्समनने त्याचा पुरेपूर उपयोग. तर बॅटिंग टीम यांचा एकच गडी बाद झालेला आहे. तर तुम्ही स्कोअर बघू शकता, तो उंच पुरा स्कोअर झालेला आहे. तिसरा चेंडू घेऊन येतोय पिंकेज मुकेश राऊत. परत एकदा सटीक चेंडू. व्हॉट अ बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरून. व्हॉट अ कमबॅक. 3 चेंडू आणि 5 धावा दिलेल्या आहेत ते शेवटच्या ओव्हरला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट पिंकेज. स्लॉट ओव्हरमध्ये बघा तुम्ही, चौथा चेंडू बघा, यॉर्कर. आणि हा चेंडू हवेत आहे. फिल्डर त्याच्या खाली येतोय आणि पिंकेज राऊत यांना सफलता मिळालेली आहे. येस. थँक्यू डीजे. तर पिंकेज यांचे कोच, पर्सनल कोच बाउंड्री लाईनवर आलेले आहेत, ते राकेश काका. तर पिंकेज यांनी हॅट्रिक घेतली तर 500 रुपये आहेत ते आपल्या पवेलियन एंडमधनं गिरीश यांच्याकडनं. अश्विन. तर 4 चेंडू आणि 5 धावा दिले ते शेवटच्या षटकात. ऑफ स्टंपच्या बाहेर लोअर फुल टॉस टाकला होता. खूप डोकं लावून बॉल टाकतोय तो पिंकेज मुकेश राऊत. वी ऑलवेज बिलीव्ह इन यू पिंकेज. तर राकेश काकाने डिरेक्शन दिलेलं आहे शेवटचा चेंडू कसा टाकायचा आहे. शेवटचा चेंडू. सेट बॅट्समन यांना यॉर्कर टाकलेला आहे. खूपच छान अशी ओव्हरची समाप्ती केली आहे पिंकेज मुकेश राऊतने. मला वाटते जर 2 ओव्हर पिंकेजनी टाकले असते तर स्कोअर इतका. शेवटच्या चेंडूला 2 धावा आलेल्या आहेत आणि स्कोअर बोर्डवर रन आहेत ते 66. स्कोअर टाय झालेला आहे. जॉईंट हायेस्ट डीजे.
पुल शॉट मारलेला आहे पण मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने. हा चौकार थांबू शकला असता पण फिल्डिंग मात्र काही खास झाली नाही. अशी नवी नवी तोरण फुलेली, अशी नवी नवी तोरण फुलेली, कशी नवी नवी बायको केली. Thank you, DJ. नवी नवी निखिल लक्ष दे ना. 5 रन झाले 5. अंपायरचा निर्णय आपण थांबतोय आणि चौका दिला आहे तो अंपायर यांनी. जोडी कृष्ण अंपायर काय बोलतोय. हा बापा आता याच्यानंतर आम्ही सेमीला बोलले. सेमीला एक जिंकले करले ना, अजून एक जिंकले ना सेमी तर मग डायरेक्ट फायनल. तुमची तब्येत बरी आहे. चालेल ओके ओके. मम्मी गेली का. चालेल काय असेल तर सांगा मग मी येतो. चालेल चालेल. थोडंसं असं कन्फ्युजन झालं आहे. रिप्ले आपण बघतोय. डगआउट मधनं असं वाटलं की चेंडू सीमारेषा बाहेर पडलाय. पण टेक्नॉलॉजीचा आपण वापर करणार आहे त्या. तू पण किरण किरण टक 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 टक. तर षटकार आहे हा 6. नकीला डोंगरला पाडोके, नकीला डोंगरला पाडोके, नकीला डोंगरला पाडोके, नकीला डोंगरला पाडोके. 6 पूर्ण रन दिलेले आहेत ते या शॉटला. वेद इमर्जिंग स्टार, इमर्जिंग रायझिंग सुपरस्टार. परत एकदा चेंडू फक्त हवेत जातोय फिल्डरच्या हातात. ओ व्हॉट अ कॅच. प्रेझेन्स ऑफ माइंड. फुलला कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम ने तोडला. कवला कवला फुल त्याने केस गाडी क्रमांक. मारलेला. पिवला पिवला फुल त्या मी हॅनस तोडला. कवला कवला फुल माझे केसात मी मारला. पिवला 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 रान भेंडायो फुलला. कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला. तर 1 ओव्हर नंतर रन आहेत ते 11 रन. जर्सी नंबर 0 राकेश काका यांनी मूळ मंत्र दिलेला आहे ते जगदीश माछी यांना. ग्राउंडची पायी पायी ओळखतात ते जगदीश. स्वतःच्या हाताने बाउंड्री सेटअप केलेली आहे. गिरीश एक षटकार नंतर सुद्धा सांगता येईल की
पहिला षटक खूप चांगला एंड केलेला आहे तो अमृत यांनी आणि दुसरा षटक घेऊन येतोय तो रफ्तार का जुनून गिरीश. जर्सी नंबर 4 गिरीश टू मनोज. बेस्ट वर्सेस बेस्ट. स्टंपच्या वरतून जाताना चेंडू दिसतोय. खूपच चांगला चेंडू, गतिशील चेंडू हा टाकला होता मनोज यांना. दुसरा चेंडू आणि हा मात्र मिडल झालेला आहे आणि चेंडू जातोय तो सीमा रेषा बाहेर. आयटम नी तोडला कौल कौल फुल तिने केस तर मालेला पिवला पिवला फुल त्या मी हॅनूच तोडला कवला कवला फुल माझे केसात मी मारला. तर 17 रन ऑन द बोर्ड आहेत. 22 चेंडू आणि 50 धावा. स्कूप शॉट मारायचा प्रयत्न. बॅट्समन यांनी स्वतःहून सांगितलंय की माझी बॅटीचा कडा घेतलेला आहे ते चेंडू आहे. तर दुसरा गडी बाद झालेला आहे तो मनोज. यावर्षी थोडासा परफॉर्मन्स 100% देता आला नाहीये. स्ट्राईकवर नवीन बॅट्समन येतोय तो अश्वेत दहिवलकर. डी टाइप की शान अश्वेत दहिवलकर. चेंडू आपटलेला टाकलाय आणि हा गचाळ क्षेत्ररक्षण. रोज संध्याकाळी 5 वाजता प्रॅक्टिसला न येण्याचे हे रिझन आहेत. फिल्डिंग प्रॅक्टिस कुठे ना कुठे तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी बॅटिंगची आणि बॉलिंगची प्रॅक्टिस एक प्लेअर करतो. लेग साइडला तुम्ही बघतायत 6 प्लेयर बाहेर आहेत लेग साइडला. 6-4 अशी फिल्डिंग. कॅप्टननी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. कॅप्टननी फील्ड सेट करायची आहे. तर स्ट्राईकवर आहेत ते जगदीश. पॉवरफुल हिटर आहेत जगदीश, पण तेवढाच पॉवर गिरीश. जर्सी नंबर 4 गिरीश टू जगदीश. थोडासा बॉल थांबून आलेला होता बॅटवरती म्हणून टाइम करता आला नाहीये तो गिरीश जगदीश यांना. लक्ष फारच मोठा वाटतोय आणि लांब जात चाललंय ते बॅटिंग टीम कडनं. बघूया डेव्हिड काय सल्ला देतात आपल्या बॅट्समनला. डेव्हिड गिरीश टू अश्वेत. बॅटीचा कडा आणि हा स्लिप पर्यंत बॉल पोहोचला नाहीये. $47 रन्स अजून पाहिजे. 20 झाले ना. 47 रन्स अजून पाहिजे आहेत. 3 ओव्हर ना.
शेवटचे 3 षटक उरलेत. दुसरी ओव्हर घेऊन येतोय आपली अमृत. मॅच एकदम सेफर साईडला नेण्याचा प्रयत्न आहे ते अमृत गला यांचा. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे ते 20 रन. स्कोरबोर्डला थोडंसं फास्ट करावं लागणार आहे ते डेव्हिड आणि गिरीश यांच्या टीमला. तर अमृत तिसरं षटक घेऊन यॉर्कर करून घेतलाय अश्वेतनी स्वतःला. विकेट्स तर नक्कीच टिकवायचे आहेत पण रन्स सुद्धा आपल्याला पाहिजेत जर तुम्हाला हा मोठा टार्गेट अचीव करायचा असेल. बॅट फिरवली आहे पण काय सेंटरला हिट आणि हा मिसफील्ड परत एकदा अश्विनकडनं. अश्वेत थोडासा अपसेट असेल कारण की हा बॉल जर मिडल झाला असता तर नक्कीच षटकार असता. पुढचा चेंडू घेऊन येत येतं अमृत जगदीश यांना. परत एकदा स्विंग अँड मिस. दोघ्या टीमसाठी हा सामना तितकाच महत्वाचा आहे. म्हणून मी पण घातलंय. चेंडू जातोय तो हव्यात. फिल्डर दोन्ही फिल्डर खाली येत आहेत आणि हा सुंदर असा कॅच. नूर बाजारान तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू. पण आता ते बघितलं पण ना तुमच्या प्लेअरने तिकडून दिसणार नाही असं बॉलिंग तुमचं बॉलिंग जाऊ दे आता तुमच्या प्लेअरचं लक्ष नाही माहित तिकडे. बाहर से अंदर गया. गौरव पाटील नवीन बॅट्समन पॉवर हिटर. बॉलरने मात्र बाउन्सर मारला होता पण तो बाउन्सर फक्त गौरवच्या पायापर्यंत पोहोचलाय. बॉल ढकलशील मध्ये समज तू बाहेर उभा सिक्स मधून हव्यात उडी मारून बॉल बाहेर ढकलला तो सिक्स ना पाय टच झाला म्हणजे तेच झालं. नाही बॉलला हात लागल्याशिवाय तू बाहेर नाही जाऊ. 22 रन ऑन द बोर्ड. 22 रन झालेले आहेत ते 3 षटकानंतर. स्कोर तुझं लक्ष नाही थोडं. लेग बाय कौशिक. चौथा षटक पहिला चेंडू पुल शॉट मारलाय तो अश्वेतनी आणि हा ट्राय खूपच चांगला होता पण बॉलर नेम गिरीश. बॉलर नेम काय
मुकेश. फिल्डर मात्र बाउंड्रीच्या बाहेरून स्टार्ट घेतला असता तर हा कॅच होता, इझी कॅच. 29 धावा झालेल्या आहेत. साईड आर्म बॉल कट केला आहे. दोन चेंडू मध्ये 7 धावा आलेल्या आहेत अश्वेतच्या बॅटनी. बघूया आपल्या टीमसाठी फिनिश करू शकतात का. 37 रन्स अजून रिक्वायर्ड आहेत ते 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 37 धावा. इझी कॅच. गिरीशसाठी हा कॅच प्रॅक्टिस आहे फक्त. अरे इकडे दिसत पण नाही, तुम्ही रिप्ले साठी बोलला असता. कॅच पकडायच्या आधी नाही जाऊ शकत तू बाहेर. पकडून मग जाऊन मग परत पकडू. बॅट्समन नेम अण्णा. होय निखिल. निखिल घेऊन ये ना 2 केळी. तर जयेश कडनं चांगलाच फटकार लागलाय तो कव्हरच्या वरतून. जर्सी नंबर 27. झेप्टो कर ना झेप्टो. माये मामन मामान घात केलाय माये मामन मा. हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे. चेंडू जातोय तो फिल्डरच्या वरतून. सुंदर असा फटका अश्वेत कडनं. खूप चांगलेच प्रयत्न चालू आहेत ते. 41 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या षटक आणि 26 रन पाहिजेत. 26. तर 1 ओव्हर आणि 26 रन पाहिजेत. कृषाणू यांना आपली मॅच आठवली असेल पहिलीच. तर बॅटिंग टीमला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की नेट रन रेट सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. 20 रन जर तुम्ही मारतायत तरी पण तुमचा रन रेट खूपच चांगला होऊ शकतो. डॉट चेंडू आपल्याला नाही घालवायचे आहेत आणि अश्वेत यांना स्ट्राईकवर आणायचा प्रयत्न करायचा आहे. 27 रन पाहिजे आहेत. तर हा सामना नेट रन रेट मध्ये सुद्धा जाऊ शकतो. दोघं टीमसाठी क्लोज नेट रन रेटचा विषय आहे. 27 रन. यॉर्कर टाईपचा चेंडू होता.
अंपायरचा निर्णय बघूया. डॉट चेंडू. ज्या बॅट्समॅनला स्ट्राईकवर असायला पाहिजे तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. आणि फिल्डिंग टीम यांनी खूपच चांगला डिसिजन घेतलाय. ते सोनू भैया यांची ओव्हर, शेवटची ओव्हर. तर अश्वेत मात्र काही दुसरा रन धावणार नाहीये. 3 चेंडू तो स्वतः खेळणार. 2 सिक्स कुठे ना कुठे अजून लागले तर रन रेटचा फरक आपल्याला दिसू शकतो. पण 3 बॉलमध्ये जर 5 रन 6 रन असे रन आले तर फिल्डिंग टीम नक्कीच क्वालिफाय होऊ शकते. तर बॅटिंग पार्टनरशिप गिरीश आणि अमृतमध्ये जी झाली होती ती मॅच डिफायनिंग पार्टनरशिप होती. गिरीश आणि अमृत यांच्यामध्ये 66 रनचा भला मोठा असा लक्ष दिला होता ते बॅटिंग टीम यांना. 25 रनची आवश्यकता. 3 चेंडू. सुंदर असा मिडल गेलेला आहे. चेंडू जाईल तो फक्त सीमा. आणि हा खूपच चांगला एफर्ट आहे. क्लोज कॉल आहे हा एकदमच. थोडासा थांबायचं आहे. अंपायर्स पाय चेक करतोय आपण आणि बाउंड्रीवरती पाय लागल्यामुळे हा 6 आहे. तर अटीतटीचा सामना असा झालेला आहे अश्वेत यांच्याकडनं. रन रेटचा खूप क्लोज निर्णय या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.